नमस्कार शेतकरी मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पेन्शन योजनांबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या महिन्याचे पैसे मिळणार की नाही याबद्दल सर्वत्र गोंधळ तयार झाला आहे. काहींच्या खात्यात पैसे गेले, काहींचे अर्ज अडकले आणि काहींचं नाव डीबीटी पोर्टलवरून गायबच झालं. डिसेंबर महिन्याचा GR आज येईल, उद्या येईल असं सांगितलं गेलं, पण तो अजूनही दिसत नाही. शासन एकदम शांत बसलं आहे, जसं काही आपल्या सरकारला कशाचीच गरज नाही. पण लाभार्थ्यांचं मन मात्र अक्षरशः काळजीनं भरून गेलं आहे. लाभार्थी अतिशय चिंतेत पडले की नेमका डिसेंबरचा GR केव्हा येईल, केव्हा त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. शासनाने बऱ्याच ठिकाणी शिबिरं लावलेली आहेत. या शिबिरांमध्ये लाभार्थ्यांकडून अर्ज घेतले जात आहेत, पण अंतिम निर्णय नेमका कुठे अडकतोय याच्याबद्दल काहीही माहिती होत नाही. श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिक तर रात्री झोपत सुद्धा नाहीत. पैसे कधी येणार हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. बऱ्याच दिवसांपासून ते निधीची वाट पाहत आहेत. संजय गांधी योजनेचे लाभार्थी तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत, पण कुणाकडे सुद्धा स्पष्ट उत्तर नाही. कुणाकडेच प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा नाही आहे. बहुतेकांचं म्हणणं आहे की ही टेक्निकल अडचण आहे, म्हणजे तांत्रिक प्रॉब्लेम आहे. तर काहींनी म्हटलं आहे की याच्या मागे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता, डिसेंबरचा GR अजून आलेला नाही. आज आपण या सगळ्या प्रकरणाचा पडदा उघडणार आहोत आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर निराधार अनुदान योजनांचे लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सध्या अनेक जणांमध्ये, लाभार्थ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचे पैसे उशिरा मिळाले आणि अजूनही काही लाभार्थ्यांच्या खात्यात ते जमा झालेले नाहीत. त्यामुळे सगळ्यांचा प्रश्न एकच की डिसेंबर महिन्याचं पेन्शन कधी येणार आणि या संदर्भात नवीन GR म्हणजेच शासन निर्णय कधी जाहीर होणार. तर आज आपण ह्याच मुद्द्यांचा उलगडा करून घेणार आहोत. या मुद्द्यांबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती स्पष्टपणे समजेल. आता याबरोबरच आणखी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारने संजय गांधी निराधार तसेच इतर अनुदान योजनांशी संबंधित लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विशेष शिबिरांचं आयोजन केलं. या शिबिरांमध्ये तब्बल 40 लाख रुपयांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दिले गेले आणि यामध्ये अनेक नागरिकांचा समावेश होता. याचा अर्थ असा, सरकारकडून योजनांचा प्रत्यक्ष फायदा लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे माझं अस्तित्व या नावाने आयोजित केलेलं विशेष शिबिर. हे शिबिर विशेषतः अशा महिलांसाठी ठेवण्यात आलं होतं ज्या आयुष्यात एकट्या उभ्या आहेत. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा कुटुंबाकडून दुरावलेल्या महिला. शिरूर तालुक्यात झालेल्या या शिबिरांमध्ये शेकडो महिलांनी उपस्थिती दाखवली आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना, कौशल्य विकास आणि मदतीच्या सुविधा प्रत्यक्ष देण्यात आल्या. हा कार्यक्रम मिशन कौशल्य योजना अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यामुळे अनेक महिलांना केवळ अनुदानच नाही, तर पुढील आयुष्यात उभं राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील या योजनेतून मिळालं आहे. तर मित्रांनो, या विशेष शिबिराची चर्चा सध्या सगळीकडे रंगलेली आहे आणि हे होणं अतिशय स्वाभाविकच आहे, कारण या कार्यक्रमात एकाच दिवशी जवळपास 40 लाख रुपयांचे लाभ वेगवेगळ्या महिलांना वितरित करण्यात आले. ही गोष्ट काही साधी नाही. चला तर मग यामागची आपण संपूर्ण कहाणी समजून घेऊ. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. हा कार्यक्रम गुरुवारी म्हणजे 27 तारखेला आयोजित करण्यात आला होता. या शिबिराला माझं अस्तित्व शक्ती असं नाव देण्यात आलं होतं आणि तो खास एकल महिलांसाठीच ठेवण्यात आलेला कार्यक्रम होता. ही संपूर्ण मोहीम मिशन वात्सल्य योजना अंतर्गत पार पडली. गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे राबवण्यात आलं. विशेष म्हणजे परिसरातील महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला की शासनाला अक्षरशः आनंद वाटला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या शिबिरात महिलांना नेमकं काय मिळालं? तर ऐका, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित अशा एकट्या उभ्या असलेल्या महिलांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना, कागदपत्रांची पूर्तता, आरोग्य सेवा आणि इतर सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. म्हणजे आधी या महिलांना वेगवेगळ्या कार्यालयात फिरावं लागायचं, डॉक्युमेंट्स मिळवायला त्रास व्हायचा, पण या शिबिरामुळे त्या सगळ्या प्रक्रियांना एकच छत मिळालं. हेच या उपक्रमाचं खरं यश आहे. सरकारने यापूर्वीच यासंबंधी GR जारी केलेला होता आणि त्यानुसार अशी शिबिरे आता राज्यभरात तालुका आणि गाव पातळीवर सुरू होणार आहेत. त्यामुळे ज्या कोणत्याही महिला अशा योजनांचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी ही संधी जाऊ देऊ नये. तुमच्या परिसरात असं शिबिर झालं तर नक्कीच तुम्ही त्यात सहभागी व्हा, कारण ही तुमची बदलाची नवी वाट असू शकते. आता मित्रांनो, या शिबिरात मिळालेल्या सुविधांची माहिती ऐकली तर तुम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटेल. सर्वात आधी बोलूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची. या योजनेत एकल महिलांच्या मुलांसाठी सरकार दर महिन्याला 2250 रुपये आर्थिक मदत देते.
म्हणजे एखादी महिला विधवा असेल, घटस्फोटित असेल किंवा परित्यक्ता असेल आणि तिची मुलं 18 वर्षांच्या खाली असतील तर 2 मुलांपर्यंत या मदतीचा लाभ त्यांना थेट मिळू शकतो. यासाठी अर्ज करण्याची सोय देखील याच शिबिरात करून देण्यात आलेली आहे. याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दलही मोठा फायदा मिळाला. अनेक महिला या योजनेत पात्र असल्या तरी अर्ज, कागदपत्र, बँक प्रक्रियेमुळे त्यांना त्रास व्हायचा. पण या शिबिरात त्यांचे सर्व अर्ज भरून देण्यात आले. डीबीटी कसा मिळतो, खात्यात पैसे कसे जमा होतात, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात आली. म्हणजे महिलांसाठी सगळी कामं एकाच ठिकाणी करण्यात आली. आता पुढचा मुद्दा अजून धडाकेबाज आहे. प्रधानमंत्री आवास योजना. ज्या महिलांकडे घर नाही अशा 51 महिलांची नावं घरकुल यादीत या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे या शिबिरामुळे त्यांना भविष्यात स्वतःचं घर मिळण्याचे दरवाजेच उघडले गेले. आणि हे सगळं एवढ्यावरच नाही थांबलं. अनेक महिलांना आधार कार्ड अपडेट करायचं होतं, पण कुठे आणि कसं करायचं हेच त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्या आधार कार्ड घेऊन शिबिरात आल्या आणि तिथेच ऑन द स्पॉट अपडेटही करून दिलं गेलं. म्हणजे एवढ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी, तेही महिलांना धावपळ न करता. या शिबिराचा हेतू फक्त योजनांबद्दल माहिती सांगणं नव्हतं, तर त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळवून देणं हे होतं. आणि ते इथं प्रत्यक्ष घडताना सुद्धा दिसलं. आता बघा, या शिबिरात महिलांना किती प्रकारची सोय करून देण्यात आली हे ऐकल्यावर तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. अनेक एकल महिलांना नवीन रेशन कार्ड काढताना मोठा त्रास होतो. कोणाकडे माहिती नसते तर कोणाकडे वेळ नसतो. पण या उपक्रमात त्या सर्व महिलांची रेशन कार्डची प्रक्रिया तिथेच पूर्ण करण्यात आली. म्हणजे घरचा गॅस, धान्य आणि इतर लाभ मिळवण्यासाठी लागणारं महत्त्वाचं कार्ड आता त्यांच्या हातात आलं. याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयुष्मान भारत कार्ड देखील या शिबिरात दिलं गेलं. हे कार्ड असलं की मोठमोठ्या रुग्णालयातील उपचार विनामूल्य किंवा कमी खर्चात होऊ शकतात. काही महिलांची कर्करोगाची तपासणी सुद्धा करण्यात आली. म्हणजे आरोग्य, सरकारी सेवा आणि सगळे डॉक्युमेंट, सगळं काही एका छताखाली. या साऱ्या उपक्रमामागचा उद्देश नेमका काय होता? गट विकास अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की एकल महिलांपर्यंत शासनाची प्रत्येक योजना आणि आरोग्य सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचली पाहिजे. हेच या शिबिराचं मुख्य उद्देश आहे. आता इथे एक मोठा फायदा झाला. ज्या महिला स्वयंसहायता बचत गटांमध्ये काम करतात, त्या गटांना व्यवसाय करण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी पैशांची गरज असते. त्यांच्यासाठी महाराष्ट्र बँकेने तब्बल 40 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं, तेही कमी व्याजदरात. म्हणजे उद्योगांचे दरवाजे सुद्धा महिलांसाठी अक्षरशः खुले झाले. या सर्व सोयीमुळे गावातील नागरिकांनी आणि महिलांनी या उपक्रमाचं प्रचंड कौतुक केलं. कारण आयुष्मान कार्डपासून रेशन कार्डपर्यंत आणि कर्जापासून आरोग्य तपासणीपर्यंत जीवनात उपयोगी पडणारी प्रत्येक गोष्ट त्यांना एका दिवसात मिळाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, अशा प्रकारची शिबिरं आता लवकरच राज्यभर मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत सुरू होणार आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल, तुमच्या भागातही माझं अस्तित्व शक्ती यासारखा उपक्रम येऊ शकतो आणि तेव्हा तुमच्यासारख्या अनेक महिलांचं आयुष्य बदलण्याची तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. आता लक्ष द्या, पुढचे काही दिवस गावागावात पंचायत समितीच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरं मोठ्या प्रमाणात भरवली जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या परिसरातही जर अशा शिबिराची घोषणा झाली तर विशेषतः विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि एकट्या राहणाऱ्या महिला यांनी ही संधी सोडू नये. कारण काय माहित आहे का, एका जागी तुम्हाला मिळणाऱ्या योजना, कागदपत्रांची प्रक्रिया, अर्ज भरणे आणि सरकारी मदतीची माहिती हे सगळे एका दिवसात आणि एकाच ठिकाणी पूर्ण होणार आहे. एकल महिलांसाठी असलेल्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या योजना या शिबिरात उपलब्ध असतात. वेगवेगळ्या कार्यालयांचे फेरे मारण्याची गरजच नाही. तिथेच अर्ज भरा, तिथेच डॉक्युमेंट तपासणी आणि तिथेच पुढची शासकीय प्रक्रिया. आता पुढे एक महत्त्वाचा मुद्दा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा डिसेंबर महिन्याचा GR कधी येणार? आज GR येईल अशी अपेक्षा होती, पण अद्याप तो जाहीर झालेला नाही. उद्या शनिवार, मग रविवार, त्यामुळे GR येण्याची शक्यता आता 2 किंवा 3 तारखेनंतरच. आणि हा GR प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणपणे 6 ते 7 दिवसांनी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. पण या ठिकाणी एक अडथळा आहे. काही दिव्यांग बांधवांची माहिती DBT पोर्टलवर अजून सुद्धा अपलोड झालेली नाही. त्यांचे रेकॉर्ड सरकारपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि तोपर्यंत त्यांचा हप्ता अडकू शकतो. प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्यांनी शांत बसू नये. तहसील कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवावी. दिव्यांग असल्यास तुमच्यासाठी विभागाने खास चॅटबोट आणि हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. तिथेही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. आता एक महत्त्वाची सूचना, डिसेंबरच्या पेन्शनबद्दल अजूनपर्यंत कुठल्याही अधिकृत ठिकाणावरून घोषणा आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. एकदा अधिकृत अपडेट आला की आम्ही तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तर मित्रांनो, आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण ही माहिती कुणाचंही आयुष्य बदलू शकते. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.